नमस्कार शेतकरी बांधवांनो, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, पण प्रश्न तोच आहे. लाल कांद्याचा भाव शेतकऱ्याला हसवतोय की रडवतोय? आज 2 जानेवारी 2026 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आजचे दर पाहिले तर चित्र थोडं गोंधळात टाकणारं आहे. कुठे 1200 तर कुठे 1780 आणि मध्येच मोठी आवक देखील झाली आहे. आज आपण थंड डोक्याने आजचे कांदा भाव आणि त्यामागचं वास्तव समजून घेऊया. सर्वात आधी थेट आकड्यांकडे पाहूया. सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा भाव 1200 रुपये इतका आहे, तर आजची आवक 67,698 क्विंटल इतकी झाली आहे. एवढी मोठी आवक म्हणजे भाव दबावात जाणं स्वाभाविक आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला भाव 1400 रुपये मिळाला आहे. आवक 9,000 क्विंटल इतकी झाली आहे. इथे भाव थोडा सावरलेला, पण तरीही समाधानकारक म्हणावा तसा नाही. लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 1780 रुपये इतका भाव मिळालाय. आवक 3,500 क्विंटल झाली आहे. कमी आवक म्हणून भाव तुलनेने चांगला आहे. चांदवड बाजार समितीमध्ये भाव 1770 रुपये इतका मिळालाय. आवक 15,500 क्विंटल इतकी आहे. इथेही भाव ठीक आहे, पण आवक वाढली तर चित्र बदलू शकतं. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव 1750 रुपये इतका मिळाला असून आवक 5,000 क्विंटल इतकी आहे. स्थिर बाजार, पण फार मोठा फायदा नाही. मग प्रश्न एकच, इतके वेगवेगळे भाव का? कारण स्पष्ट आहे. जिथे आवक जास्त तिथे भाव कमी, जिथे आवक कमी तिथे भाव थोडे जास्त. पण खरी अडचण इथे आहे. आजही बहुतांश शेतकऱ्याचा उत्पादन खर्च 1400 ते 1600 रुपये याच रेंजमध्ये येतो. मग 1200 रुपयांचा भाव हा तोटा नाही तर नेमकं काय आहे? आपण 2025 मध्ये काय पाहिलं? कधी अवकाळी पाऊस, कधी साठवणुकीचा प्रश्न, कधी अचानक आयात निर्यात निर्णय आणि शेवटी भाव कोसळले. आणि त्याच भीतीत शेतकरी आजही आहे. म्हणूनच आज 1700 ते 1800चा भाव दिसतोय खरा, पण मनात प्रश्न असा आहे की हा भाव टिकणार का? आगामी पुढे दिवसात काय होऊ शकतं? जर आवक अशीच मोठ्या प्रमाणात सुरू राहिली तर 1200 ते 1300चे भाव इतर बाजारातही येऊ शकतात. पण जर आवक थोडी कमी झाली, साठवणूक योग्य झाली आणि घाईघाईने विक्री थांबली तर 1800च्या आसपास भाव काही बाजारात टिकू शकतो. म्हणजे आजचा बाजार जोखीम मध्ये आहे. आता शेतकऱ्यांना तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे, घाईने माल काढू नका. शक्य असेल तर साठवणूक विचारात घ्या. फक्त भाव पाहून निर्णय घेऊ नका. आपल्या बाजाराची रोज माहिती ठेवा, कारण आजचा 100 ते 200 रुपयांचा फरक उद्या मोठा तोटा आणि फायदा ठरू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आजचा लाल कांदा भाव काहींना हसवतोय तर काहींना अजूनही रडवतोय. पण खरा प्रश्न भावाचा नाही तर स्थैर्याचा आहे. तुमचं मत काय आहे? हा भाव टिकेल की पडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी ॲग्रोड्रीम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.